Hello, this is the Mayan Artifact episode number 366. आजची तारीख आहे 28 फरवरी 2016. आता वाजले करीब रात्रीचे 11. आज स्पेशल काय होतं? आज काय नाही, म्हणजे जेव्हा सगळेजण मित्र वगैरे सोबत येते, म्हणजे नेहमी ऑलवेज मी फिरायला जातो मित्रांसोबत, तर तेव्हा कोणकोणत्या गोष्टी होते. सम सॉर्ट ऑफ गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड होते वगैरे, किंवा पास्टमधले एखादी किस्से, वैभ्याचे किस्से. पण ते ऐकू ऐकू एवढे माहीत झाले की असं डोक्यात पूर्ण चित्र तयार होऊन जाते. जेव्हा वैभव जेव्हा सांगते त्याचे किस्से, मनमीत कौर, नंतर तृप्तीबद्दलचे त्याचे किस्से, बंदे लक्षातच येऊन जाते. अजून आम्ही काही गोष्टी डिस्कस करतो. इट्स अबाउट द डेव्हलपमेंट ऑफ इंडिया आणि इंडिया अशाबद्दल अशा काही गोष्टी, म्हणजे रेप काऊन होते, म्हणजे बाकी कंट्री काऊन पुढे आहे वगैरे वगैरे. ह्या कशा चांगल्या गोष्टी आहे, याच्यामुळे खूप काही गोष्टी माहीत पडते. म्हणजे अदर पर्सनबद्दल का माहीत आहे त्याला, त्याच्याबद्दल काही काही, म्हणजे स्टडी नुसती पुस्तक वाचल्याने नसून एकमेकाला जाणून सुद्धा पण होते. सो दॅट इज द डील विथ दी प्रॉपर मायन्यूट फॅक्ट. ओके, का म्हणायचं होतं मला यार. युजली मी जेव्हा मोबाईलसमोर, म्हणजे कोणी पर्सन बघतो, मी मोबाईलसोबत बोलून राहिलो आहे, अदर पर्सनला काफी वियर्ड वाटते. का बोलत यार, ॲक्च्युली कोणासोबत तर बोलत नाही, बट ॲक्च्युली का बोलत आहे. तर युजली असे पीपल मी खूप बघितलं आहे. जसं प्रशिक माझ्या घरासमोर फिरते तेव्हा ते प्रशिकची बहीण साकेता आणि समटाईम्स मदर, जे की आता ते सलवार कमी झालं नव्हतं ना, मला वाटलं ते नूतन बोरकरच आहे. नूतन बोरकर नाही रे, नूतन भगत. यस. तर ओ कम ऑन, जस्ट लेट इट बी. आपण टॉपिकवरून सरकू नये. ॲक्च्युली इथे जागा कमी आहे, मला फिरूशं वाटत आहे, आणि इथे बिलकुल जागा नाही आहे. समोर बल्ले आहे आणि इथे एवढीशी जागा आहे. 10 फीटमध्ये मी फिरून राहिलो आहे. डझंट मॅटर, नीड टू बी अ टॉपिक. ओके, खूप काही चांगल्या गोष्टी डिस्कस होते जेव्हा सगळेजण सोबत येते, आणि त्या गोष्टी खूप काही चांगल्या होते. आज काय झालं स्पेशल? आज होता संडे म्हणजे मटन. संडे म्हणजे सुट्टी. ॲक्च्युली सुट्टी म्हणजे नाश्ता म्हणजे असा पोहे चिवडा वगैरे नाही. नाश्ता वगैरे आमच्याकडे कधी बनत नाही. बनला तर पोहे राहते, तो एखादी वेळ बनते, 1-2 वेळा. जेव्हा म्हणजे सॅटर्डेला युजली बनते, कारण वडिलांना लवकर जावं लागते, त्यामुळे आई पोहे बनवते. बट संडेला सुट्टी असते, त्यामुळे आई मस्त आरामात चांगला नाश्ता बनवते. आज नाश्ता केला ब्रेड पकोडा विथ दही. वन ऑफ द क्लासिक आसम. आईच्या हातचे दहीवडे इज सो अमेझिंग. मी 4 दहीवडे पकापक खाल्ले. आज बहुत काही खाल्लं बेटा, आज बहुतच काही खाल्लं. काल रात्री पण भात असा खाल्ला पागल्यासारखा. आज पण सकाळी नाश्ता 3 ब्रेड खाल्ले. तीन ब्रेड म्हणजे माहिती आहे, 3 ब्रेड म्हणजे किती. पहिलेच एकामेकाला ट्विस्टेड राहते, त्यात आलू वगैरे, वरून दही, बहुत मोठी प्लेट होते ना, ते खाल्ले. त्याच्यानंतर वडिलांनी आणलं मटनचे हार्डली मी 4 पीस खाल्ले, जास्त नाही पीस खाल्ले. पण राव 4 पोळ्या खाल्ल्या, सोबत भातही बंदा खाल्ला. काल रात्रीचा बंदा शिळा भात खाऊन टाकला. एवढा खाल्ला, बंदा नट्टेपर्यंत खाल्ला. आणि मग दुपारी थोडंसं अनऑकवर्ड फील होतं, त्यामुळे संडासला गेलो. नंतर 5 वाजता पुन्हा चायनं ब्रेड खाल्ला. संध्याकाळी पिंटावरने लग्न जायचं आहे, लग्नाला गेलो आणि तिथंही खाल्ला असा भात पोळी. आज बहुतच खाल्लं यार, म्हणजे काही झडलं नाही, खूप खाऊन राहिलो. आज ते संडे, त्यामुळे जिम ऑफ. बट एक चांगली गोष्ट आहे, मी जेव्हा खातो ना, जिममध्ये जातो, पूर्ण झडून जाते, बंदच झडते, काही लागतच नाही.
जेवढं लागते तेवढं बॉडी बनली म्हणा थोडीशी. चेस्ट आहे, आता बायसेप दिसून राहिले. मी आता चेस्ट आणि बायसेप मारून राहिलो त्यामुळे ठीक आहे. कारण अदर गोष्टी जर मारतो म्हणलं समजा बॅक किंवा शोल्डर किंवा ट्रायसेप, ॲक्च्युली ट्रायसेप मी काऊन नाही मारून आलो, म्हणजे बायसेपच नाही राव. खूपच रेअरली बायसेप दिसते त्यामुळे. आणि ट्रायसेपची तुम्ही गोष्टच नाही करू शकत. ट्रायसेप तर बाप रे बाप. शोल्डर इज गुड, बट शोल्डरसाठी पण माझी तेवढी राव, माझं खाणं तेवढं नाही ना. म्हणजे माझं एक तर मला काय करावं लागेल, तेवढी चांगली बॉडी बनवण्यासाठी मला सप्लिमेंट किंवा इंजेक्शन घ्यावं लागेल, जे की मला घ्यायचं नाही. कारण मला लेझी तर बिलकुल बनायचं, नेहमी ॲक्टिव्ह राहायचं आहे. तो ओके, तर मग मला काय करावं लागेल, जेवढं आहे तेवढं आहे. चेस्ट आणि बायसेप मारत राहा, चेस्टही बनते, बायसेप बनते, बॉडी चांगली बनते, खतम राव. ट्रायसेप, शोल्डर आणि बॅक मारायची गरज नाही. उड्या मारत राहा, थोडेसे पाय पण स्ट्रॉंग होते आणि थोडंसं ते पुलअप्स करत राहा, म्हणजे ॲप्स पण बनते. झालं भाऊ, बनली तुझी बॉडी. मी हेच तर करतो. ॲक्च्युली मी उड्या तर मारल्याच नाही अजूनपर्यंत, म्हणजे 2 हफ्ते झाले मी उड्या तर मारल्याच नाही. चेस्ट बहुत वेळ मारून राहिलो, चेस्ट आणि बायसेप, चेस्ट आणि बायसेप युजली चालून राहिलं आहे. आज अजून एक गोष्ट मी नोटीस केली माझ्यामध्ये, आणि त्याच्यामधून मला शिकायला पाहिजे. मी काय नोटीस केली, यस, आम्ही क्रिकेट खेळतो ना, त्यामुळे नो बॉल असते. नो बॉलमध्ये काय, नियर अबाउट पिच असते, पिचच्या नियर अबाउट 75% डिवाईड केले जाते, आणि 75%चा पहिला टप्पा आहे ना 75%च्या तिकडे पडला पाहिजे. तर त्यामुळे काय होते, जर मी बॉल टाकतो ना, युजली मी बॉलिंग करतो, बॅटिंग स्पोर्ट्समध्ये इतका काही इंटरेस्ट नाही, सगळेजण खेळतो त्यामुळे खेळतो, बट आता प्लेअर कमी आहे त्यामुळे मला पण थोडंसं बॉलिंग करू वाटते, तर मी करतो. ओके ठीक आहे. तर जर मी नाही का बॉल खूप समोर आपटला ना, काय होते, बॉलचा टप्पा पडते. टप्पा आणि बॉल एकदम सरळ असून ना, तर प्लेअरला एक तर छक्का, चौका, कॅच, 2 रन किंवा 3 रन आरामात भेटते. डॉट तर बिलकुल निघत नाही, कारण तो बॉल एकदम लाडू खालणार नाही, काय बहुतच मस्त बॉल येते. जर मी टप्पा थोडा अगोदर म्हणजे 75% थोडं मागं केला, म्हणजे 60, तेव्हा ते बॉल एकदम सरळ घुसते स्टंपमध्ये. त्यामुळे प्लेअरला कळतच नाही का बॉल कुठून येऊन राहिला, आणि युजली बॉल डॉट जाते, नाही तर विकेट जाते. आणि माझं नेहमी तसं होते. आता मग बादल काय म्हणते, ते रेस पाडली आहे नो बॉलसाठी. नो बॉल म्हणलं की माझं डोकं मोठं सांगतं, बहुत डोकं मोठं सांगते. कारण जेव्हा मी बॉल टाकतो ना, युजली नो बॉलच जात राहते. बट आता समोर टाकून राहिलो ना, तर तो मारते, मग कधी कधी नाही का मत्ता खराब होते. त्याने नो बॉल म्हणलं, जे की नो बॉल राहत नाही, जस्ट लिटल बिट डिफरन्स असते. त्याला कळत नाही, मला कळते. तसं नाही का त्याला कळत नाही मला कळते, असं नाही का. बॅटिंग साईड प्लेअर असेल तो बॉलकडे पाहते, तो स्पीचकडे ना पाहत, मी स्पीचकडे पाहून राहिलो, त्यामुळे मला कळते का तो नो बॉल नाही आहे. बट त्याला काय कळणार. बट सिच्युएशन काय झाली होती, ओके, तो नो बॉल नव्हता, बॅटिंगमध्ये नो बॉल, तो नो बॉल नव्हता, त्यामुळे मी चिडलो. ॲक्च्युली तो बॉल नो बॉल तर नव्हता, बट वाईड होता ना, त्यामुळे बॉल तर नाही घेऊ शकत. त्यामुळे मी इतका जास्त, म्हणजे विदाउट एनी रिझल्ट मी जास्त खूप अग्रेशन होऊन राहिलो बादलवर, बहुत जास्त अग्रेशन होऊन राहिलो. आणि मग मला कळलं का माझा ढाचा चाललं काय राव, बॉल वाईट गेला ना. त्यामुळे मी बहुत गिल्टी फील करून राहिलो होतो. जेव्हा खेळून आलो तेव्हा बहुत गिल्टी फील करून राहिलो. राव असं नाही म्हणायला पाहिजे, थोडंसं मला बघायला पाहिजे नव्हतं, देन डिसाईड करायला पाहिजे नव्हतं की का रॉंग आहे, का राईट आहे, आणि बरोबर तेव्हा म्हणायला पाहिजे. असं हवेत बॉल फेकण्यासारखं कोणाला शिवा द्यायची गरज नव्हती. बट आय डिड. तर त्यामुळे बहुत गिल्टी फील होऊन राहिलं होतं. सिच्युएशन खूप छोटी होती, जास्त काही मॅटर नव्हती, नो बॉलचं होता, युजली सगळ्यांसोबत होते असं. म्हणजे खेळण्यामध्ये थोडं बहुत चिडणं तर वगैरे राहतेच. तर मी याला कम्पेअर केलं माझ्या लाईफसोबत. समोर येणारे जे इव्हेंट मोर दॅन दॅट असते, त्याच्यामुळे तू एक तर लीड करून राहिला होल टीमला, तर त्याच्यामध्ये तुझ्या होणाऱ्या चुका, तर तू स्वतःला गिल्टी समजशील. तेव्हा काय होईल, तेव्हा तू गिवअप तर नाही करशील. तर तेव्हा मला कळलं का मला त्या गोष्टीसोबत काही वाटत नाही राव. म्हणजे युज्युअल एक्सपिरियन्स जर मी माझ्या करिअरसोबत लिंक केले ना,
तर एकदम करिअर माझं वेगळंच वाटते. त्याच्यामध्ये मला 100% गॅरंटी आहे का मी ते राईटच करू शकतो. राईटच करू शकतो. रॉंग बिलकुल करूच शकत नाही. असं मी स्वतःलाच माहीत नाही, पण स्वतःलाच असं हे होऊन जातो, जे की माझं काही इंटेन्शन नसेल स्वतःला अपवर्ड किंवा कॉन्फिडन्स वाढवण्याचं. बस माहीत आहे का राव मी ते ती सिच्युएशन हँडल करू शकतो. मग राव तू हे काऊन नाही हँडल करत? हां, छोट्या छोट्या गोष्टी नाही का तुला कळायला पाहिजे. गिल्टी व्हायची गरज नाही. म्हणजे रॉंग राईट काय केलं काय नाही डझंट मॅटर. सर्वात महत्त्वाचं आहे गिल्टी होणं. गिल्टी व्हायचं नाही. गलती होती, चुकी झाली. जर त्यांनी अपोलोजाईज म्हणजे त्यांनी माफीची अपेक्षा मागितली तर त्याला माफी मागायची वगैरे. बट असंही काही नाही का खूप जास्त बिग मिस्टेक होती आणि असं नाही त्यामुळे खूप जास्त गिल्टी फील करून राहिला, का कोणा मुलीचा रेप केला त्यामुळे गिल्टी फील करून राहिला. नथिंग डज मॅटर. राव तू एवढं काही हे केलं नाही, जस्ट एक नो बॉल टाकला, त्यामुळे एवढं काही गिल्टी फील करायची काही गरज नाही. समोर करिअरमध्ये असे बहुत सारे चान्सेस येणार आहे आणि मोर दॅन दॅट खूप सारे पॉवरफुल असतात. त्यामुळे नाही का गिल्टी फील करायचं नाही. झालं ते झालं. You should say sorry. If some person want to be a sorry from you, then you should give the sorry. But after all, doesn't feel guilty. गिल्टीमुळे काय होते, तुझा कॉन्फिडन्स लो होते. तुझा कॉन्फिडन्स लो झाला ना, का राव मी असं काऊन म्हणलं, मग नेक्स्ट टाइम बॉलिंग करायला जातो ना तर मग त्याच्या एकदम पायापाशी देऊन देतो. मग बॉल एकदम छक्का टाईप चालला जाते आणि मग पूर्ण परफॉर्मन्स डाऊन होऊन जातो गिल्टी फील केल्यामुळे. कारण आपण स्वतःला गिल्टी फील करतो ना, त्यामुळे नाही, काही गरज नाही. इफ समवन वॉन्ट देन वॉन्ट. जगायला पाहिजे ना, ओके ठीक आहे, मैं झुकूंगा नाही, मैं अपनी बात की करूंगा. स्वतःचा पण काही ना काही स्टेटस असलं पाहिजे, राईट. बाबाकडून थोडं शिकणं गरजेचं आहे. So this is the end. This is the My Artifact episode number 366. Right now we are at Wardha, Maharashtra. Thank you.